काल संध्याकाळच्या सुमारास कल्याणमध्ये नेमकं काय काय घडलं, प्रकरण नेमकं काय आहे बघूयात. योगीधाम परिसर आहे कल्याणमध्ये. या परिसरामध्ये अजमेरा हाइट्स ही इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये ही संपूर्ण घटना घडली. अखिलेश शुक्ला आणि विजय कलवीकट्टे हे एकमेकांच्या शेजारी राहतात. फ्लॅट्स त्यांच्या आजूबाजूला आहेत. अखिलेश शुक्ला हा जाणून बुजून आपल्या घराबाहेर धूप लावायचा असं शेजाऱ्यांचा आरोप आहे आणि या धुरामुळे कलवीकट्टे यांच्या बाळाला आणि त्यांच्या घरामध्ये असलेल्या वयोवृद्ध आईला त्रास होतो अशी त्यांची तक्रार होती. याच धुपावरून शुक्ला आणि अभिजित देशमुख यांच्यामध्ये सुद्धा या अगोदर वाद झाला होता, जे या सोसायटीमध्ये राहतात. त्यानंतर शुक्ला यानं 10 ते 12 गुंडांना सोसायटीमध्ये बोलावलं आणि या गुंडांकरवी देशमुख यांना घराबाहेर बोलावलं आणि मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सोसायटीमध्येच घडला. लोखंडी रॉडनं देशमुख यांना सोसायटीमध्ये जबर मारहाण करण्यात आली. कलवीकट्टे यांच्यासह त्यांचे शेजारी सुद्धा देशमुख यांना वाचवायला मध्ये पडले, तर त्यांना सुद्धा रॉडनं मारहाण करण्यात आली, जे लोक शुक्ला यांनी बोलावले होते. याशिवाय मराठी माणसं भिकारी आहेत, शुक्लाकडून शिवीगाळ करताना या शब्दांचा वारंवार उल्लेख केला जात होता. डोक्याला मार लागल्यामुळे अभिजित देशमुख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. खाली भेटा, तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी सुद्धा शुक्ला यांनी सगळ्या शेजाऱ्यांना दिली. पोलिसांकडून दोनही गटांच्या विरोधात, म्हणजे जे शेजारी आहेत त्यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि शुक्लाच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल केलाय. शुक्ला फरार होता. अखिलेश शुक्ला हा फरार होता. पोलिसांकडून तपास सुरू होता. काही वेळापूर्वी अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यासोबत आणखी दोघांना ताब्यात घेतले.